शरद पवारांच्या पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रकार समोर आलाय। अपहरण आणि खंडणीचा हा प्रकार ऑडिओ व्हिडिओ क्लिपद्वारे उघड झालाय। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नावाच्या व्यक्तीनं सुपारी दिल्याचा आरोप होतोय। गेल्या 15 दिवसात रमेश कदमांबाबत दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय। 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय आणि आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांच्या ताब्यात आहेत। सातत्याने माझा पाठलाग होत असताना झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न पुण्याच्या एका गँगकडनं झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। खंडणी आणि अपहरण करून जीवे ठार मारण्याचा गुन्हा मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये पुण्यातल्या गँगच्या आरोपींचं जे संभाषण आहे की माजी आमदार रमेश कदम याला उचलून पुण्याला रिव्हॉल्वर दाखवून त्याला ते उचलून आणा आणि त्याचे काय वाटेल ते पैसे मी तुम्हाला देतो, अशा संबंधीचं संभाषण आरोपींचं ते देखील पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे।